योद्धा न्यूज चॅनल। खेड तालुका विना अनुदानित व अंशतः अनुदानित शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावणार। माजी आमदार भगवानराव साळुंखे राजगुरुनगरमध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा। शिक्षिका व प्राचार्यांचा गौरव। राजगुरुनगर पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील शिक्षण क्षेत्रातील समस्या आणि शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध असून विशेषतः विना अनुदानित आणि अंशतः अनुदानित शिक्षकांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही माजी शिक्षक आमदार भगवानराव आप्पा साळुंखे यांनी दिली। राजगुरुनगर येथील महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते। निमित्त होते जागतिक महिला दिनाचे आणि शिक्षक संवाद मेळाव्याचे। शिक्षकांच्या प्रश्नांवर रोखठोक भूमिका। कार्यक्रमादरम्यान साळुंखे यांनी खेड तालुक्यातील शिक्षण व्यवस्थेचा आढावा घेतला। ते म्हणाले की अनुदानित, विना अनुदानित आणि अंशतः अनुदानित अशा सर्वच वर्गातील शिक्षकांचे प्रश्न गंभीर आहेत। शासनादरबारी या मागण्या लावून धरून त्या सोडवण्यासाठी मी माझा पूर्ण पाठपुरावा सुरू ठेवणार आहे। शिक्षकांनी केवळ अध्यापनावर लक्ष केंद्रित करावे। त्यांच्या हक्कासाठी मी सदैव लढत राहीन। महिला शक्तीचा सन्मान। जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून भगवानराव साळुंखे यांच्या हस्ते तालुक्यातील विविध शाळांमधील शिक्षिका, मुख्याध्यापिका आणि प्राचार्यांचा विशेष सन्मान करण्यात आला। महिलांनी शिक्षण क्षेत्रात दिलेले योगदान अतुलनीय असल्याचे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले। त्यांनी उपस्थित सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देत त्यांच्या कार्याचे कौतुक केले। आजची स्त्री ही केवळ चूल आणि मुलांपर्यंत मर्यादित नसून ती शिक्षण आणि प्रशासकीय क्षेत्रात क्रांती घडवत आहे। अशा कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करणे हे आमचे कर्तव्य आहे। भगवानराव साळुंखे, माजी शिक्षक, आमदार। शुभेच्छांचा वर्षाव। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित महिला शिक्षकांनी आणि शिक्षण प्रेमींनी भगवानराव साळुंखे यांच्या कार्यावर विश्वास दर्शवला। त्यांच्या आगामी राजकीय वाटचालीस आणि सामाजिक कार्यास सर्व महिलांच्या वतीने भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या। या कार्यक्रमाला तालुक्यातील शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शिक्षक शिक्षिका उपस्थित होत्या। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी दत्ता भगत यांनी। खेड तालुक्यामध्ये शिक्षक संघटनेचे माजी आमदार, शिक्षक आमदार भगवानप्पा साळुंखे साहेब या ठिकाणी आलेले आहेत। तर आता पुढील राजकीय वाटचालीकडे तुम्ही वळणार की काय? आता तुमच्याकडे पाहिल्यानंतर तुम्ही असं वाटतंय म्हणून आम्हाला जरा प्रश्न पडला, तर या संदर्भात आपलं काय मत आहे? आत्ता पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना या तालुक्यातल्या सर्व लोकांना, कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी आज या ठिकाणी एक चांगला मेळावा आयोजित केला आणि महिला दिनाच्या निमित्तानं महिलांचा सन्मानही केला देतो। आणि शिवाय नवीन 3 वर्षाकरा नवीन पदाधिकारी निवडीचा कार्यक्रमही चांगल्या पद्धतीने केला, तर कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो। खरं म्हणजे आत्ताच्या शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये जे अनेक प्रकारचे प्रश्न आलेले आहेत ते अत्यंत चिंताजनक स्वरूपाचे आहेत। त्या प्रश्नांचं साधारण सूत्र मातृभाषिक माध्यमांच्या शाळावर होणारी आलेले अनेक संकट ती निवारण करण्याकरता शिक्षण वाचवा देश वाचवा। बरं, तुम्ही म्हणताय शिक्षण वाचवा देश वाचवा, या संदर्भात तुम्ही काय करणार आहात? या संबंधामध्ये आम्ही आता महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या माध्यमातून राज्यातील सर्व तालुक्या ठिकाणी जाऊन तिथल्या कार्यकर्त्यांना कार्यक्रम देऊन त्यांनी शाळांमध्ये जाणं, त्या प्राथमिक असतील, माध्यमिक असतील, उच्च माध्यमिक असतील, महाविद्यालय असतील आणि संस्थाचालक सगळ्यांना गाठून सर्वांना उद्बोधित करून त्यांना आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना आम्ही एक निवेदन द्यायचं होतं, देण्याचं तयार केलंय। शिक्षण वाचवा देश वाचवा अंत्योदयी जनसमर्थन अभियान। आता शिक्षकांचे खूप प्रश्न प्रलंबित आहेत, बरोबर? आता इथून मागे बरेचसे आमदार झाले, इथून पुढे होतील, अनेक प्रश्न आहेत। विनाअनुदानित शाळेसाठी तुम्ही केलेलं काम आहे,
हे मला आठवतंय, मी जवळून पाहिलंय. तर 80% झालेले आहेत. आता पुढं तुमचा काय म्हणजे काय तुमचे प्रयत्न असतील? खूप चांगला प्रश्न विचारला, धन्यवाद देतो. आत्ता ज्या माध्यमिक शाळा आणि उच्च माध्यमिक शाळा साधारण 80% पोचले, तर पुढचा टप्पासुद्धा लगेच मिळाला पाहिजे अशा तऱ्हेचं आमचं पुढचं आंदोलन चालू झालं आहे. आणि तो लवकरच येत्या पावसाळी अधिवेशनातच ते कसं पारित होईल, कसं मिळेल याच्यासाठी लवकरच आम्ही मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री, अर्थमंत्री या सर्वांशी चर्चेची फेरी जमलं तरी अधिवेशनाच्या काळातच किंवा अधिवेशन संपल्यानंतर एप्रिल महिन्यातच ती आणि घडवू. दुसराही महत्त्वाचा असा प्रश्न आहे, तर माझे आमदार साहेब, तर जे 60, 80, 40, 20 वर जे आहेत त्यांना मेडिकलच्याही कोणत्याही प्रकारच्या सुविधा नाही. ह्या प्रश्नासाठी आपला मानस काय? ह्या प्रश्नाला तातडीने तुम्हाला वैद्यकीय परिवृत्तीची संधी मिळालीच पाहिजे. त्याला काही तरणोपाय नाही, पण ह्यासाठी खास लवकरात लवकर चर्चेची फेरी आपण घडवून आणू. लवकरात लवकर तो मिळेल असा प्रयत्नाची निश्चितच शिक्षकांसाठी झटणारे आमदार म्हणून, एक आदर्श नेतृत्व म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं. आमच्या योद्धा चॅनेलमध्ये आपण आलात आणि आम्हाला जी माहिती दिली त्याबद्दल आपलं सहर्ष स्वागत. धन्यवाद. इथं खेड तालुक्यातल्या शिक्षकांची एक मेळावा आयोजित केला होता. निर्धार मेळावा असं त्याला म्हटलं होतं. त्यामध्ये आम्ही शिक्षकांचे सगळे वेगवेगळ्या निवडी करण्याचा कार्यक्रमही घेतला आणि त्याचनुसार आज अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे 8 मार्च जागतिक महिला दिन आहे आणि त्या जागतिक महिला दिनामध्ये या सर्व शिक्षकांनी आम्हा सर्व महिलांचा अतिशय उत्तम पद्धतीने सत्कार केला. याबद्दल आयोजकांचे मनपूर्वक आभार. बरं, आता या इथून पुढच्या कारकिर्दीमध्ये जर माझे आमदार साहेब भगवानप्पा साळुंके उभे राहिले तर तुमचा काय मानस असेल त्यांच्या संदर्भात? त्यांना आम्ही सर्वजण शिक्षक परिषद म्हणून पूर्णत्वाने सर्व प्रकारे पाठिंबा देऊ. आर्थिक, सामाजिक कुठल्याही पद्धतीचा लागलेला पाठिंबा आम्ही त्यांना. म्हणजे निश्चितच प्राचार्य मॅडमच्या बोलण्यामधनं या ठिकाणी असं जाणवतंय का येणाऱ्या इलेक्शनमध्ये आप्पा तुम्ही आमदार होणार, यांचा सर्वांचा सहभाग राहणार आणि तुम्ही आमदार होणार. धन्यवाद ताई, धन्यवाद. धन्यवाद.